ठाकरेंच्या कालच्या आंदोलनानंतर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये आयोजकांवर आता 3 स्वतंत्र गुन्हे दाखल झालेत। विना परवानगी आंदोलनाचं आयोजन केल्याप्रकरणात ठाकरेंचं आंदोलन आयोजकांवर पहिला गुन्हा दाखल झालाय। तर आंदोलनाला परवानगी नसताना लोकांना आंदोलनाच्या ठिकाणी जमण्यास आवाहन केल्याप्रकरणात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलाय। आणि आंदोलनानंतर सुद्धा विविध ठिकाणी विद्यार्थ्यांकडून दादर परिसरात ठिकठिकाणी आंदोलन केलं, त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आणि त्यामुळे हा तिसरा गुन्हा दाखल झालाय। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। कृष्णात, कालच्या आंदोलनानंतर अशा प्रकारे हे 3 गुन्हे दाखल झालेले आहेत, काय नेमकी या संदर्भातले आणखी पुढचे तपशील येत आहेत? अनुपमा, सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं शिवाजी पार्क या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं आणि या आंदोलनाच्या वेळी कोणतीही परवानगी घेतली गेली नव्हती आणि परवानगी नसताना हे आंदोलन केल्याप्रकरणी आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। आणि त्याचबरोबर विनापरवानगी अशा प्रकारे आंदोलन केल्यामुळं आयोजक जे आहेत स्थानिक आमदार महेश सावंत आणि त्याचबरोबर स्थानिक शाखा प्रमुख अजित कदम यांच्यावर गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती सध्या मिळते। 3 स्वतंत्र वेगवेगळे गुन्हे आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातले हे गुन्हे आहेत, त्यांच्या पार्टीचे गुन्हे आहेत, परंतु थेटपणे उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले नाही। त्यामुळं येत्या काळामध्ये जे आयोजक आहेत शिवसेना युबीटीचे अधिकारी पदाधिकारी त्यांच्यावर नेमकी पोलिसांकडून काय कारवाई केली जाते ते पाहणं महत्त्वाचं आहे। ठीक, धन्यवाद कृष्णात दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।